नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. पहलगाममध्ये झालेला भ्याड दहशतवादी हल्ला यामध्ये 26 लोकांना आपला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना काश्मीरमध्ये घडली आणि 2 दिवस उलटून गेले. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की भारत सरकारने काही उचललेले महत्त्वाचे पाऊल. यामध्ये सरकारने महत्त्वाचे 5 पाऊल उचललेले आहेत. त्यासोबतच सरकारने विरोधी पक्षाला विश्वासात घेतलेलं आहे. जे काही विरोधी पक्ष आहेत त्यांच्यासोबत सर्वपक्षीय बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधी यांनीही सांगितलं आहे की आम्ही तुम्हाला ह्या कार्यामध्ये 100% पाठिंबा सहकार्य करू. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आता कुठंतरी बारीक असा आवाजामध्ये सूर निघतोय, कारण सरकारने मान्य केलं आहे की आमच्या काहीतरी कमतरता आहेत, आमच्या काही उणीव आहेत, त्यामुळे हा हल्ला घडला. त्यामुळे गृहमंत्र्याच्या राजीनाम्याबद्दल पुन्हा एकदा आज शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी सांगितलं आहे की सरकारने मान्य केलेलं आहे चुका झाल्यात. आता ही जे दहशतवादी हल्ला आहे यामध्ये ज्यांनी हा हल्ला केला त्याला सक्त सजा त्याला झाली पाहिजे. आणि आत्ता तरी आम्ही सध्या म्हणणार नाही की याला काढा त्याला काढा. आता हेच महत्त्वाचं आहे की ज्यांनी हल्ला केला त्याच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे.